नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यात व्यापक संघटन सृजन अभियान राबविण्यात येत असून हे अभियान 19 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात जिल्ह्यात नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती पक्ष निरीक्षक शरद राऊत यांनी दिली. यावेळी मुंबईचे निरीक्षक मुझफ्फर हुसेन, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी जिल्हाध्यक्ष करण ससाने, शहर ब्लॉक अध्यक्ष फिरोज खान, प्रताप शेळके, संपतराव म्हस्के, उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी, अण्णासाहेब डावकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहसेन शेख यांच्यासह नगर दक्षिण काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद राऊत म्हणाले की काँग्रेस पक्षाने देशभर संघटन सुदृढ करण्यासाठी संघटन सृजन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात गुजरातमधून करण्यात आली आहे. सध्या या अभियानाचा 7वा टप्पा सुरू असून पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेऊन पक्षाविषयी त्यांची मते जाणून घेतली जात आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, आवश्यक बदल आणि संघटनात्मक सुधारणा यावर थेट चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागावर विशेष भर देत ब्लॉक कमिटी स्तरापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. राज्यातील निवडणुकांमुळे यापूर्वी हे अभियान राबविता आले नव्हते. मात्र आता 2 एप्रिल पासून नगर जिल्ह्यात अभियानाला सुरुवात झाली असून 19 एप्रिल पर्यंत ते सुरू राहणार आहे. पक्ष बळकटीकरण हा या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार देशभरामध्ये संघटन सर्जनचं काम चालू झालेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये हे 7वा नंबरचं राज्य आहे जिथे या कामाला संघटन सर्जन म्हणजे संघटनेला एकदा पुनर्बांधणी करणं. बरेच ठिकाणी जिल्ह्यात, तालुक्यात, ब्लॉकमध्ये, शहरामध्ये अध्यक्ष 2 टर्म झालेले आहेत, 3 टर्म झालेले आहेत, 4 टर्म झालेले आहेत. बरेच ठिकाणी इलेक्शन लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेची आणि जिल्हा परिषदचा इथे अहिल्याबाई नगरमध्ये जिल्हा परिषद झाली नाही पण होणार आहे. बरेच ठिकाणी जागा रिकामी आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तालुका स्तरावरती, ब्लॉक स्तरावरती कार्यकर्त्यांशी बोलून, सगळ्यांशी सल्ला करून, चर्चा करून त्या ठिकाणी नावं शॉर्टलिस्ट करायचं आणि AICCचे निरीक्षक जे इथे माजी आमदार, माजी मंत्री ओडिसाचे आहेत, जे AICCचे निरीक्षक आहे शरद राऊत साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशवरनं आम्ही प्रत्येक तालुक्यात फिरून या याद्या तयार करणार, कार्यकर्त्यांशी बोलणार, प्रदेशच्या नेत्यांशी बोलणार आणि मग ती यादी AICCला पाठवतील आणि त्या ठिकाणी शिफारशीनुसार, योग्यतेनुसार त्या ठिकाणी निर्णय लवकरात लवकर मेच्या महिन्यामध्ये होणार आहे. जैसे बताया गया है, मुजफ्फर जी आपको जानकारी दिए हैं, संगठन सृजन अभियान ये कार्यक्रम सारे देश में वो चल रहा है, हर कोई स्टेट में. अभी जो 7th फेज में हम लोग महाराष्ट्र को टेकअप किया है AICC. हम लोग ऑब्जर्वर बन के एक डिस्ट्रिक्ट के लिए, 2 डिस्ट्रिक्ट के लिए हम लोग आए हैं. हम वर्कर लोग के साथ बातचीत करके पार्टी को कैसे मजबूत बना सकते हैं, कैसे प्रॉपर लीडरशिप को मिल सकता है, इसलिए हम लोग काम करेंगे. ये राहुल जी का निर्देश है, अखिल भारतीय कांग्रेस कमेटी का खड़गे जी का निर्देश है, अध्यक्ष खड़गे जी का निर्देश है. तो हम लोग PCC के साथ मिलजुल के हम लोग कार्य करेंगे और ये डिस्ट्रिक्ट के लिए, हर कोई डिस्ट्रिक्ट के लिए जो अच्छा आदमी है, हम वी हैव टू स्पॉट सर्टेन एफिशिएंट पीपल, जो योग्य आदमी है उनको थोड़ा स्पॉट करना, चुनना हमारा काम है. हम 6 नाम सिलेक्ट करके AICC की तरफ से हम दे रहे हैं और 6 नाम से कोई नाम AICC चुन लेगा. तो नया अध्यक्ष जो बनने का जो कार्यक्रम है, सृजन कार्यक्रम, और डिस्ट्रिक्ट के पूरा होगा. पॉलिटिकल अफेयर्स कमेटी भी बनेगा. बाद में हम लोग ब्लॉक और मंडल और विलेज तक भी हम लोग जा सकते हैं सृजन कार्यक्रम लेके. और कांग्रेस संगठन को मजबूत करना, कांग्रेस संगठन को अधिक ज्यादा से ज्यादा लोकप्रिय करना, ये संगठन का सृजन का कार्यक्रम है. लीडर लोग, वर्कर लोग सब मिलके अपनी पसंद का नेता चुनेंगे और इसलिए हम लोग आके हर डिस्ट्रिक्ट, हर ब्लॉक, हर मंडल हम लोग कवर करना चाहते हैं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.